आता कसं वाटते तुम्हाला? काही त्रास होत नाहीये ना? नाही. शंभू महादेवा, माझे प्राण वाचवलेस तू. तुझा आयुष्यभर ऋणी राहीन मी. पण माझा जीव वाचावा म्हणून शक्ती तुझ्याशी भांडली. तुला तिने अभिषेक घातला. हे सगळं कसं काय घडलं? तूच तिच्याकडून हे करून घेतलंस ना? माहिती मला. सिस्टर, मी इथे कधीपासून आहे? का हो? असं का विचारताय? असंच. हे बघा, तुम्ही मरणाच्या दारातून परत आला आहात एवढंच फक्त लक्षात घ्या. बाकी कशाचाही ताण घेऊ नका. मला काहीच कसं आठवत नाहीये. म्हणाले ना ताण घेऊ नका. चला आराम करा बघू. बरं मी आलेच हा. शिवा, शिवा, अरे काय करतोस तू? तू बेडवरून खाली कसा आलास? शिवा, काय शोधतोस तू? हा? डॉक्टर, 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 शिवा, डॉक्टर. शिवा, काय झालं? उठा. तुम्ही खाली कसे उतरलात? पूर्णपणे रिकव्हर झालेले नाही आहात तुम्ही. मनीषा सिस्टर कुठे आहेत? त्यांना लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? इथेच होती मनीषा. थांबा बोलवते. ही बघा आलीच मनीषानच. काय लक्ष आहे तुमचं? काय झालं? पेशंट बेडवरून खाली उतरले होते. काय? बेडवरून खाली? सर, मला खरंच माहित नाही हे बेडवरून खाली कसे आले. मी तर इंजेक्शन आणायला गेले होते तेव्हा हे इथे बेडवरच होते. हे बघा, इंजेक्शनचं कारण देऊन स्वतःचं काम चुकारपणा झाकू नका. पेशंटचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण? कामाकडे लक्ष द्या. हो सर, माझी यात काहीच चूक नाहीये. मला काही एक ऐकायचं नाहीये. डॉक्टर, त्यांना नका ओरडू. त्यांची काहीच चूक नाहीये. मला बेडवर आराम करायला सांगून त्या गेला होता. मी स्वतःहून उठून खाली जमिनीवर आलो. तुम्ही स्वतःहून बेडवरून उतरलात? तेही अशा अवस्थेत, कोणाच्याही आधाराशिवाय? अनबिलिव्हेबल. पण तुम्ही जमिनीवर काय करत होता? शिवा, तू काय करत होता जमिनीवर? तुझे डोळे मिटले होते का? काही नाही, मला बेडवर पडून पडून कंटाळा आला होता म्हणून म्हटलं जरा जमिनीवर बसून निवांत मोकळा श्वास घ्या. ते जाऊ देत. डॉक्टर, मला इथून डिस्चार्ज कधी मिळेल? काही टेस्ट बाकी आहेत, त्याचे रिपोर्ट्स आले की बघू.
तोपर्यंत आराम करा. नर्स, यांचे सगळे पॅरामीटर्स चेक करा. ब्लड प्रेशर, शुगर लेवल, ऑक्सिजन लेवल सगळं चेक करा आणि मला दाखवा. ओके सर. आणि तुम्ही माझ्या परवानगीशिवाय बेडवरून खाली उतरायचं नाही, ठीक आहे? कसलीही गरज पडली तर नर्स आहेत, त्यांना आवाज द्या, बेल वाजवा, पण तुम्ही जागचे हलू नका. तुम्ही बाहेर चला, त्यांना आराम करू देता. भावाने माझ्या वाटेला जातेस. शक्ती आणि शिवाची नावं मी फोडू नये म्हणून मला अडवतेस. चांडाळने तुझा बिमोड होईल एक दिवस. लक्षात ठेव, हा चेटकोबा आता तुझ्या समोर दुबळा असला मी तुला संपवण्याचा विडा उचललाय. मी तुला संपवण्याशिवाय कसा शांत बसेल? तू स्वतःला सर्वशक्तिमान समजतेस ना? ही सगळी शक्ती एक दिवस गळून पडेल. तू जाळल्यावर दिवसाखेरीस अंधार हा येतोच आणि हा चेटकोबा लवकरच शक्ती आणि शिवाच्या आयुष्यात अंधार आणणार. आणि भावाने, त्याच अंधारात तुझाही नामोनिशाणा चेटकोबा मिटवणार. लक्षात ठेव, लक्षात ठेव. अटाक मोटाक अटाक. प्रिन्स, अहो कुठे कोरोना? केव्हापासून बोललात तुम्ही त्याला? कुठे मेला काय माहित? कोरोना कधीपासून त्याला हाका मारतोय, आवाज देतोय, पण तो काही येत नाहीये. तो काय स्वतःला कुठल्या देशाचा पंतप्रधान समजतोय का? कोरोना, कोरोना. वहिनी बॉस, काय झालं? ते काय झालं? आंघोळीला गेलो तो, अचानक पाणी गेलं, पण अचानक आलं. इतक्यात तुम्ही आवाज दिला, बनियान घातले, टॉवेल गुंडाळला, तसं झालं. मला सांगा, माझ्या नावाने का बोंबा का हाका मारताय? लवकर बोला, अजून माझी केस पण धुवायचे. बोला लवकर. मुंडकं छाटू तुझं? म्हणजे नेक्स्ट टाइम केस धुवायचा प्रॉब्लेमच येणार आहे तुला. छाटू छाटू मुंडकं छाटू. चेटको मला बळी देऊ तुझा? नको नको, माझा बळी देऊ नका. याच्या पुढे कधीच लेट होणार नाही मला. दिलेला शब्द ना लक्षात ठेवा, नाहीतर ढगात पाठवला तुला लेट नाही करणार मी. कशाला चिडचिड करतेस? शांत राहा.